आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तो देव ऐसे करी। दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा। पाहीन श्रीमुख दीनालिंगन, जीवे निंबलोन उतरी। पुसता सांगे नाही तो गुजमात, बैसोणी एकांत गुजगुष्टी। तुका म्हणे असीन लावी उशीर, माझे अभ्यंतर जाणूनिया। दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा। विठ्ठला विठ्ठला मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरायुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखमंद मारुती, हे दुःखमंद मारुती, सुनला मेरी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। आत्मरूप गणेशु केली स्मरण,
होई सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता. ओम नमो जी गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदर विनायका करी कृपा मजवरी. आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागीश्वरी विनाशोभे दक्षिण करी विजय मूर्ती सर्वदा. नमन माझे गुरुवर्या सुखी मूर्ती करुणालया संत श्रुत याच्या पाया भेदा भेद करुणी. आता नमो श्री पांडुरंगा तुवा यावे कथीची या प्रसंगा निरसुनी माझी या भवसंघा करी कृपा मजवरी. आता येथे साह्य मज करावी देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा उगोनी. काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या विठला विठला. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. दावी रूप मज गोपिकार मना ठेवू दे चरणावरी माथा. प्रस्तुत प्रत्यस्थळी पावन पुण्यक्षेत्र माकणी या नगरीमध्ये सालाबादाप्रमाणे याही वर्षी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा भगवान कृष्ण परमात्म्याची दिव्य कथा श्रीमद भागवत महापुराण आणि ज्यांच्या मुखरविंदातून तुम्ही कथा श्रवण करत आहात परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्त परायण कथा व्यास रामायणाचार्य भागवताचार्य युवा कीर्तनकार हरिभक्त परायण सोपन काका महाराज मोरे आहिरवाडीकर माझ्यासारख्या पामर माणसाच्या कीर्तनामध्ये आज ते टाळ घेऊन उभे आहेत. खऱ्या अर्थानं महाराज आज ही माझ्या भाग्याची गोष्ट आहे. भाग्याची गोष्ट आहे. टाळे वाजवा. विठला विठला. आणि आजचं कीर्तन आहे ना आजचं कीर्तन जरा दाबात आहे ना. इकडून एक सोपन काका इकडून एक सोपन काका आहे का नाही. आणि कारण माहिती आहे का हे दोघं म्हणजे सूर्य आहेत आणि मी म्हणजे काजवा आहे. काजवा माहिती आहे ना तुम्हाला. काजवा म्हणजे आपल्या भाषेत काय म्हणते त्याला लक्षात नाही आणायचं. सोनकिडा आगीकिडा म्हणते त्याला. आणि आगीकिड्याला प्रकाश कुठं असतंय त्याला रिवर्स गेरे का प्रकाश आहे त्याला मात्र त्याला रिवर्स गेरे नाही महाराज. आणि हे म्हणजे सूर्यासारखे विठला विठला. कद्दू दे फुलवावे रवी पुढे ढोंग या न्यायानं महाराज आजची ही कीर्तन सेवा आहे. अत्यंत महाराज थाटामाटामध्ये सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्यातून परमात्म्याच्या आशीर्वादानं संत महात्म्यांच्या कृपेनं आणि सर्व गावकरी मंडळीच्या अथिक परिश्रमानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहातील 4थ्या क्रमांकाची सेवा तुम्हा सर्व गावकरी मंडळीच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे. आणि त्या सेवेसाठी जगद्गुरु तुकोबारा याचा 5 चरणाचा अभंग विठला विठला. सुंदर प्रकारची साऊंड सिस्टीम ठोळ्याची वा नंबर 1 सुंदर सिस्टीम आहे महाराज. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व गुणीजन मंडळी त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारे महाराज गानगंधर्व गायनाचार्य हरिभक्त परायण बाळू महाराज कंठेश्वरकर असतील. गानगंधर्व गायनाचार्य संतोष महाराज तेलगावकर असतील. मृदंग महामेरू वैभव महाराज असतील. मृदंग महामेरू राजेभाऊ महाराज गिराम असतील. सर्वांच्या चरणी महाराज सर्व टाळकरी माळकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तनाला सुरुवात. विठला विठला. खऱ्या भाग्याची गोष्ट म्हणजे काय आपल्या परिसराचं वैभव महाराज ज्या काळामध्ये लोकांना संगीत माहीत सुद्धा नव्हतं त्या काळामध्ये आहे. त्या काळामध्ये ज्यांनी महाराजांना नाव लौकिक मिळवला आणि भजनानं आपल्या महाराज शास्त्रीय गायनानं सर्व महाराज आपला महाराष्ट्र दुमदुम टाकला. त्या सोपन काका बोबडे महाराजांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळे वाजवा. टाळीला इतके चिकवत म्हणल्यावर काय होतंय की विठला विठला. जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भक्त अवस्था वर्णन करतात महाराज. तुकोबाराय ज्ञानाला नाकारतात. सामान्य ज्ञान नाही ब्रह्मज्ञानाला नाकारतात. पण नाकारणारे तुकोबार आहेत. नाकारणारे तुकोबार आहेत. तुमच्या आमच्यासाठी ज्ञान महत्वाचं आहे. कारण काय शास्त्र असं प्रतिपादन करतंय ज्ञानेन मोक्ष वशमानयंती. ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. ज्ञानाशिवाय जीवाचं कल्याण होत नाही. आणि तुकोबाराय नाकारतात ते ब्रह्मज्ञानाला. पण तुकोबारायची अवस्था कशी आहे एक माणूस पोट भरून जेवून आलाय. पोट भरून जेवून आलाय आणि लगेच सप्ताहाची पंगत चालू आहे. आणि पंक्तीच्या यजमानानं काय केलं जे जेवून आले ना त्याला हात जोडले आणि त्याला विनंती केली 2 घास
आमचे 2 घास. ते मला तुमचे 2 घास जर खाल्ले तर आतले 100 काय होतील, बाहेर येतील. तो पळतच घरामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर सांगितलं, ऐका तुम्ही 2 घास तर खात नाही ना. लगेच पापड काढला आणि चुलीवर पापड भाजला आणि प्लेटमध्ये पापड घेऊन आला. हे पापड तरी आता मला सांगा, किती माणूस जेवला तरी पापड खाणं शक्य आहे का नाही? पापड तुम्ही जास्त ताण घ्यायचा, कीर्तनात ताणच घेऊ नका तुम्ही. कीर्तनात माणसाला लई ताण असते. महाराज ढेरीची एवढी काऊन, तुम्हाला काय करायचं हा? उगं ढेरीकडे पाहिले राव तुम्ही. तरी जॅकेट घालून आलो दिसू नये म्हणून. विठला विठला प्रसन्नतेसाठी कीर्तन आहे आणि जीवन प्रसन्न असलं पाहिजे. महाराज प्रसन्न असलं पाहिजे. संकुचित बुद्धीनं आणि संकुचित कधी जीवन जगलं नाही पाहिजे. विठला विठला तुकोबार आहे. ज्ञानाला नाकारता, ब्रह्मज्ञानाला नाकारता आणि काय म्हणता, रात्रंदिवस काय करा, भजन करा. मग ज्या ज्ञानाला नाकारता पण तुम्ही भजन करता, हे भजन तुमचं कसं आहे? तुकोबार आहे म्हणले ते भजन पापडासारखं आहे. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो का, आत्मतृप्ती झाली या जैसी आणि साधने सरती अपयशी. सगळे साधन संपलेत. आता आमच्याकडे ज्ञानालाही महत्व नाही, ज्ञानाला महत्व नाही. वेदांत शास्त्र सांगते मानवी जीवन आत्मस्थिती प्राप्त करण्यासाठीच आहे. आणि आत्मस्थिती म्हणजे काय तर माऊली सांगतात, मी कोण याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानाला नाकारता, ब्रह्मस्थितीला नाकारता, त्याचं कारण तरी काय आपण चिंतनातून पाहू. विठला विठला आणि सर्वांनी टाळे वाजवा, मस्तपैकी बसा, आनंदाने प्रसन्न चेहरे करा. कारण काय, सगळं कीर्तन आता लाईव्ह आहे, महाराष्ट्रभर जाणार आहे, महाराष्ट्रभर जाणार आहे. म्हणून श्री कीर्तन महाराज यूट्यूब चॅनलचे मालक नवनाथरावजी पाथरकर दुधगावकर ते सुद्धा महाराज या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. महाराष्ट्रामध्ये अत्यंत गाजलेलं हे चॅनल आहे. तरी तुम्ही हसतमुख राहा, कारण तुम्ही तिकडे दिसणार आहेत. कधी मध्ये मागे बघत जा, म्हणजे तुम्ही त्याच्यात येताल. विठला विठला तुकोबार ब्रह्मज्ञानाला नाकारतात, आत्मस्थितीला नाकारतात. त्याचं कारण काय तर तुकोबाराच्या दृष्टिकोनातून असं आहे. माऊली म्हणतात, माणसाला ज्ञान प्राप्त झालं, ऐका, माणसाला ज्ञान प्राप्त झालं की श्रद्धा कमी होते. ज्ञान प्राप्त झालं की श्रद्धा कमी होते आणि पैसा आला की माणुसकी कमी होते. आता ज्ञानाचं तर आपल्याला काही माहित नाही, पण पैशाचं आपल्याला माहिती आहे. भिकारी होता माणूस, 4-2 लाख रुपये त्याच्याजवळ जमा झाले आणि लगेच गरीब पाहुण्याला सुद्धा त्यानं रामराम बंद केला. कारण काय, संपत्ती आली की माणुसकी कमी होते आणि ज्ञान प्राप्त झालं की श्रद्धा कमी होते, श्रद्धा कमी होते. मग तुकोबाराय का नाकारतात तर माऊली म्हणतात, नबल अहंकाराची गुठी विशेष न लागे अज्ञाना पाठी आणि सज्ञानाच्याच बंबेकंठी. ऐका ना, ते अहंकार नावाचं जे आहे ना, ते साध्या सुद्याकडे जात नाही महाराज. जे परिपक्व आहे ना त्याच्याकडे जाते. म्हणून तुकोबाराला माहिती आहे, ज्ञान आलं रे आलं की ज्ञानाच्या मागे काय येतो, ज्ञानाच्या मागे अहंकार येतो. आणि अहंकाराचं वर्णन करताना असं सांगितलंय, परमार्थ मार्गामध्ये किती अहंकार झाला, अभिमान मेरू तो समान भार देवा. म्हणून परमार्थामध्ये काय जमत नाही, अहंकार जमत नाही महाराज. अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. अभिमान घालवण्याचं साधन म्हणजे काय, ऐका ना, प्रपंच असा आहे, प्रपंचामध्ये अहंकार केला पाहिजे, प्रपंचामध्ये अहंकार केला पाहिजे. अहंकाराशिवाय प्रपंच चालत
चालतच नाही महाराज. कारण काय, प्रपंचामध्ये अहंकार चालतो मात्र परमार्थामध्ये अहंकार चालत नाही. इकडं अहंकारनं महाराज उन्हावतंय आणि इकडं अहंकारनं लयाला जातंय. विठला विठला वाजवा टाळी वाजवा. चांगलं वाटलं टाळी वाजवली पाहिजे. त्याचं कारण काय सांगू का तुम्हाला. कीर्तनामध्ये कथेमध्ये ज्यानं नाही वाजवली टाळी त्याला काल्याच्या सकाळी यम कवटळ परमार्थामध्ये काय चालत नाही तर त्याचं नाव अहंकार आहे. ऐका, अहंकार ज्ञानाचा असू द्या, अहंकार कर्माचा असू द्या, अहंकार शक्तीचा असू द्या, अहंकार युक्तीचा असू द्या, अहंकार प्रेमाचा असू द्या, अहंकार ज्ञानाचा असू द्या, अहंकार शक्तीचा असू द्या, अहंकार ऐश्वर्याचा असू द्या, अहंकार सौंदर्याचा असू द्या. बस करू का, चलू देऊ. बदल इतकेच अहंकार बदलले आपल्याला. बस झाल्या. मग अहंकार कोणताही असू द्या, अहंकार म्हणजे अहंकार आणि त्याचा स्वभाव कसा आहे, वाईट. जुना काळ आठवा तुम्ही, जुन्या काळामध्ये एवढे भिजवणं नव्हते, इरिकेटेड एरिया नव्हता, मग कोरडवाहू जमिनी होत्या आणि जास्त पीक कशाचं होतं, ज्वारी आणि कापसाचं. मग कापूस काय व्हायचं माहिती आहे का, शिमगा झाला की कापूस उमगायचा, उमगाला की जनावर मोकळे सोडायचे. मग याचे जनावर त्याच्या पिकात, त्याच्या जनावर त्याच्या पिकात. हे आपलं सगळ्याचं शेतकऱ्याचं काम होतं. आणि पावसाळा लागला की शेतकऱ्याने काय लावायच्या, काट्या कुपट्या लावायच्या. का, मोकार जनावर येऊ नये म्हणून, मोकार जनावर येऊ नये म्हणून. लगेच पुन्हा शिमगा यायचा आणि पुन्हा सगळे रानं उमगायचे. आणि उमगल्याबरोबर मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडायचा, वारं वादळ सुटायचं आणि सगळ्या काट्या काय व्हायच्या, रस्त्यावर येऊन पडायच्या. जुना काळ आठवा. पायामध्ये घालायला वाहन मिळत नव्हतं, अंगावर घालायला कपडा मिळत नव्हता, खायला अन्न मिळत नव्हतं. पत्रिका नसली तरी माणसं म्हणायची आम्हालाही माखणीची पत्रिका आहे. आणि बळच जेवायला यायचे. असा काळ होता. अन्नाला किंमत होती. शेतकरी महाराज उठला सकाळी लवकर, मग अंगामध्ये कपडे घातले आणि लगबगीत निघाला. पायामध्ये वाहनाची व्यवस्था नाही आणि रस्त्याला लागलाय. कारण काय, आता सगळीकडे रस्ते झालेत, नाहीतर पहिले रस्ते होते का. आता बघा तुम्ही कोणीकडे जा, सगळ्या रोडाला सडका झाल्यात. हाता खाली घेऊ कराव देऊ. आता काय झालेत, सगळ्या रोडायला झाल्यात ना. तुम्ही हो म्हणता मला माहितीच आहे. विठाला विठाला पांदीचे रस्ते होते, पांदीचे. लगबगीने निघालाय, झपाझपा पावलं टाकते, कारण उन्हाळपळी त्याला घ्यायची होती. आणि अचानकपणे त्यानं जोरानं पाय उचलला आणि तान दिशी जमीन आपटल्याबरोबर एक जुनाट काटा, त्या कुपाटीचा एक जुनाट काटा त्याच्या टाचेमध्ये रुतल्याबरोबर खाली बसला. वेदना झाल्या, त्रास झाला, रक्तस्राव होऊ लागला. लगेच त्या हाताला पकडलं आणि बघतं तर काय, रक्ताची धार लागली. तसाच पाय दाबला आणि लंगडत गेला. भलं मोठं एक बाबलीचं झाड आहे, त्या झाडाजवळ गेला आणि बाबलीच्या फांदीचा एक काटा मोडला, खाली बसला. ऐका, त्या बाबलीच्या फांद्यानं आपल्या पायातला काटा त्यानं काढला. जे काटा पायामध्ये टोचला होता, ज्यानं त्रास दिला होता, ज्यानं रक्त सांडलं होतं, ज्यानं वेदना दिल्या होत्या, ते डाव्या हातावर घेतला. आणि ज्या काट्यानं काटा काढला होता ते उजव्या हातावर गेला. आणि दोन्ही काट्याकडे पाहिला. मदत करणारा मित्र आहे आणि त्रास देणारा, पाया टोचलेला कोण आहे, शत्रू आहे. आणि हा काट्यानं काटा काढलेला मित्र आहे. मला सांगा, मित्र चांगला का शत्रू चांगला. जाऊ का गावाकड, तुम्ही बोला. मित्र चांगला का शत्रू. मी काय फिरून बोलत नाही तुम्हाला, काय नाही. तुमच्यावर लहान आहे, असा मोठा आहे पण अधिकारानं लहान आहे. कोणता चांगला, मित्र चांगला का शत्रू. मित्र चांगला. मग ह्या डाव्या हाताला शत्रू आहे. लगेच पाय टोचलेला काटा यानं फेकून दिला आणि मित्राला खिशात टाकलं. मित्राला खिशामध्ये टाकलं, शेतामध्ये गेला. दुपारपर्यंत आउटकाठीचं काम केलं आणि लगेच आंब्याखाली दुपारी आला. आंब्याची गारगार हवा, त्याच्या खाली महाराज पाण्याचा माठ ठेवलेला, ते कोरा करकरीत पाणी पाजून लागलं. वर प्लेट ठेवलेली, त्याच्यावर ग्लास ठेवलेला. लगेच 2-3 ग्लास गचागचा पाणी पिलं आणि लगेच त्याला काय लागला. उन्हाळ्याचे दिवस असावं, आंब्याचं झाड असावं, कोरा माठ असावं आणि तहान लागलेली असावं. लगेच डोळा लागल्याशिवाय, गावात सप्ताह चालू असावं, 4थं कीर्तन चालू असावं, लगेच डोळा लागल्याशिवाय नाही.
तुमच्या गावात नाही, नाही तर बरीकडे बऱ्याच लगेच लागते डोळा. लगेच त्याला झोप लागली. ऐका ना, आधी उजव्या कुशीवर झोपला होता, उजव्या आडंगावर झोपला होता आणि झोपीमध्ये त्याला काय स्वप्न पडलं काय माहित. लगेच काय झाला, डाव्या कुशीवर झाला. डाव्या कुशीवर झाल्याबरोबर खिशातला काटा छातीच्या फासळीच्या हाडामध्ये टोचला. लगेच वेदना झाल्या. तशी छाती दाबली. पळतच घरी आला. सख्खा चुलत भाऊ आला. वाड्यातली दोघं तिघं आले. लगेच त्याला गाडीत टाकलं. पूर्णेला नेलं. पूर्णेतल्या डॉक्टरने सांगितलं याचा इलाज आमच्याकडे नाही. लगेच नांदेडला न्या. आता नांदेडला काय लहान लहान दवाखाने आहेत का? किती मोठ्या बिल्डिंग तुम्ही पाहिल्यात ना. मोठ्या दवाखान्याला काय म्हणतात? अहो मी शिकलेला नाही म्हणून काय म्हणतात? काय फिटल? हा काय फिटल? फिटली ना. त्याचं नाव आहे हाऊस फिटल. चप्पल फाटल पण दवाखाना नाही मिटल, त्याचं नाव हाऊस फिटल. आणि दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर महाराज त्याचा एक्सरे काढला आणि त्याचा सक्का चुलत भाऊ कॅबिनच्या बाहेर आहे. डॉक्टरनं आतमध्ये बोलावलं. लगेच धावतच गेला. साहेब काय झालं आमच्या भावाला? काय झालं? सक्का चुलत भाऊ लक्ष राहू द्या. त्याचा सक्का चुलत भाऊ आहे, तुम्ही त्याच्याकडे लक्ष राहू द्या. सक्का चुलत भाऊ आहे. डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब काय झालं आमच्या दादाला? काय झालं आमच्या दादाला? डॉक्टरने एक्सरे घेतला. लाईटच्या पुढे धरा. हे बघा तुमच्या भावाच्या छातीच्या फासळीच्या हाडामध्ये काटा टोचलाय आणि त्याचं ऑपरेशन करावं लागणार आहे. त्याचा कोणता भाऊ होता? ते चुलत नव्हता. हा सक्का चुलत होता, निस्ता चुलत नाही. हा कीर्तनामध्ये आता लय बोलायला जमन झाले. कालच्या का गावात म्हणलं जरा सरका सरका उठलं ते म्हणलं मी आधी सरकलेला आहे म्हणून तुम्हाला मी जरा हळूहळूच म्हणलो पुढे या पुढे या. आता सरकलेला काय बोलता ठीक आहे म्हणून जरा मर्यादा. विठ्ठला विठ्ठला. लगेच डॉक्टरनं एक्सरे महाराज लाईटच्या पुढे धरला आणि मग याचं ऑपरेशन करावं लागेल. कोणता भाऊ होता? सक्का चुलत भाऊ होता. सक्का चुलत भाऊ डॉक्टरकडे गेला आणि काय म्हणला? डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब. डॉक्टर म्हणले बोला किती पैसे लागू द्या पण याचा काटाच काढा. कोणता भाऊ होता? विठ्ठला विठ्ठला. कारण काय? भावकी काटा काढण्याच्याच मागे आहे. हा लग्नामध्ये बुंदी तरी चोरून नेतील, वरणाचं बकेट तरी सांडतील, नाहीतर मीठ तरी जास्त टाकतील. अपमान हो म्हणून, अपमान हो म्हणून. म्हणून लक्षात ठेवा अहंकार म्हणजे अहंकार आहे. काटा याच्यामध्ये टोचला. आता मला सांगा दोस्त चांगला आहे का शत्रू चांगला आहे का मित्र चांगला आहे? कोण चांगला आहे? काटा म्हणजे काटा म्हणजे काटा. पायात टोचला काय आणि मदत केली काय? अहंकार म्हणजे अहंकार आहे. ते ज्ञानाचा असला काय, ऐश्वर्याचा असला काय आणि संपत्तीचा असला काय. म्हणून तुकोबाराय बोलतात अभंगाचं पहिलं
प्रकारचे व्यक्ती महाराज कीर्तन ऐकायला श्रोता नाही आणि त्यांना ऐकलं आणि कीर्तनातलं त्यांना फक्त एकच प्रमाण लक्षात ठेवलं, काय? सर्व घटी राम देहादेही एक आणि सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. जुना काळात रस्ते नाही, जंगलामधून पाऊल वाटे, जंगलामधून पाऊल वाटे आणि पाऊल वाटेनं जाताना नाना जंगलाच्या मधोमध गेला आणि मधोमध गेल्याबरोबर एक वाघ, वाघ माहिती आहे ना, वाघ जंगलाच्या मधोमध महाराज पाऊल वाटावर मांडी घालून बसलाय. हे गेलं, गेल्याच्या नंतर यानं वाघाकडे पाहिलं, वाघाने याच्याकडे पाहिलं, हे अजिबात भिला नाही, कारण हे काय ऐकून गेलता नाही. प्रमाण कोणतं ऐकले त्यानं? सर्व घटी राम. ते म्हणला वाघात कोण आहे? राम. आणि आपल्यात कोण आहे? राम. मग राम रामाला कसा खाईल? राम कोणाला खाईल? राम रावणाला खाईल. यानं 4-5 पावलं पुढे टाकले. वाघाला संशय आला, मी वाघ आहे का नाही. आता वाघाला पाहून जर माणूस पुढे जात असेल, वाघाला संशय आला, लगेच त्याने मिशाला हात लावला. बरोबर आहे, वाघानं लगेच नख पाहिले, ते बरोबर आहे. ते पट्टी पाहिले महाराज, काळे पिवळे, सगळं बरोबर आहे. पण हा मला भीत नाही. आणि मग वाघानं डरकाळी फोडली. कारण काय? शास्त्र असं सांगतंय, वाघानं डरकाळी फोडली की कोणाच्या तरी नरडीचा घोट घेतला. कुत्रे भुकू लागले की त्याचा ताण घ्यायचा. कारण काय? तुम्ही पाहिलं का 4-5 वर्षात कुत्र डसतील ऐकलं का? सांगा कोण डसला असं मला सांगा. पैसे घेऊन जाता येईल झाला. जुन्या काळात एवढे कुत्रे डसायचे, नुसते भुकणारे कुत्रे नव्हते जुन्या काळात, चावणारे होते. आणि मग किती इंजेक्शन? 3 नाही हो, काऊन कमी करायला 14 इंजेक्शन. 14 इंजेक्शन घ्यावे लागायचे. आता 4-5 वर्ष तुम्ही पाहिलं का कोणाला कुत्र चावलेलं? कारण काय? नुसते भुकणारे कुत्रे. घेऊ हात खाली. काय काय उद्या हसतात गेल्या तस काय. मग हाताचे कुत्रे नुसते भुकणारे. तुमच्या गावात उतरल्या एक कुत्र मला भुकलं. उतरल्या महाराज पाहिले की भुकायला सुरूच. आरण भलं मोठं त्यांना महाराज तोंड वाचलं. मी म्हणलं नक्की आता चावतंय, पण मी काय कमी आहे का? मी चप्पल सगळं त्याच्या तोंडात पाय घातला. चाव. कशा चावतोय व चोंबाळीत बसलं पायाला. कारण मी भेट नाही कुत्र्याला. त्याचं कारण काय? खाऊन खाऊन किती खाणार आहे? 92 किलो माल आहे आपल्याकडे. वाघांडरकळी फोडली आणि वाघांडरकळी फोडल्याबरोबर मग मात्र हा घाबरला. मला सांगा, संकटामध्ये माणसाला कोणाची आठवण येते हो? संकटामध्ये देवाची आठवण येते. आणि आनंदामध्ये साडू, लाडू, करंजी, इठी दांडू, कबड्डी, खो खो. हा, आनंदामध्ये सुखामध्ये देवाची आठवण येत नाही. आणि लगेच त्याला कोणाची आठवण आली? संकटमोचन हनुमंतरायाची. आता वाघ मला खाल्ल्याशिवाय सोडणार नाही. आणि मग त्यानं काय सुरू केलं? जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधाम, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. हे हनुमान चालीसा म्हणाला. वाघ काहीच म्हणला नाही, देवा शपथ काहीच म्हणला नाही. वाघ त्याच्या जवळ आला, डाव्या हाताने पाण्याचा ग्लास उचलला, उजव्या हातावर थोडं पाणी घेतलं, वाघानं त्याच्या अंगावर होताल फिरवलं. हे हनुमान चालीसा म्हणायला. आणि वाघ म्हणला वदनी कवळ घेता. आणि आता पुंडलिका म्हणलं की आता मला सांग, असा सर्व घटी राम जमतय का? अशी आत्मस्थिती आहे का महाराज? मग आत्मस्थिती कशाला म्हणतात ते लक्ष देऊन तुम्ही ऐका. परमात्मा आणि तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही. याचं नाव आत्मस्थिती आहे. याचं नाव आत्मस्थिती आहे. जुन्या काळात होतो मी. जुन्या काळामध्ये असं बारीक मीठ नव्हतं. बारीक मीठ मग कोणतं मीठ होतं? खडे मीठ. हा, खडे मीठ होतं. आणि ते कसे त्याचं पोत्यामध्ये यायचं. आणि असंच माटणीमध्ये सप्ताह सुरू झाला. आणि एकच गावामध्ये एक दुकान आणि त्याचं मीठ संपलं. आणि मीठ संपल्याबरोबर दुकानदारानं गाढव घेतलं. जुन्या काळात वाहन कसं काय होतं? ओझं व्हायला गाढव होतं. गाढव माहिती आहे सगळ्याला. आता 4 पायाचे गाढव राहिले? अजिबात राहिले. कोण म्हणलं 2 पायाचे? आणि तुम्हाला खरं सांगू का, गाढवाला गाढव म्हणणं म्हणजे त्याच्यावर अन्याय करणं आहे. मला सांगा, गाढव गडूळ पाणी पितं का तरी त्याला काय म्हणतात? गाढव इमानदार आहे का बैमान आहे मालकाशी? तुम्ही सालाना 1.5 लाख रुपये गडी लावा, ते काम करतंय का? माणूस बैमान आहे का गाढव? तरी लोक त्याला काय म्हणतात? गाढव. त्याला गाढव का म्हणतात? त्याचं कारण आहे का? गाढव उन्हाळ्यामध्ये सुधरत आहे. गाढव उन्हाळ्यामध्ये सुधरत आहे. आणि आपले बैल गाई कशात? म्हशी कोण्या काळात? पावसाळ्यामध्ये सुधरतात. गाढव काय करते माहितीये का? चरत चरत कासरावर पुढे जाते आणि मागं पाहते तर सगळं हिरव्याला हिरवं.
त्याला वाटतं मी अजून काहीच खाल्लं नाही. कोणाला वाटतंय? गाढवाला वाटतंय मी अजून काही खाल्लं. लगेच पुन्हा मारत तिकडून इकडे चरत चरत येते. पुन्हा मागा पाहत हिरवं जशाला. त्याला वाटतं मी अजून काही खाल्लं. दिवसभर चक्रा मारते कोण? तरी त्याला वाटतं मी काहीच खाल्लं नाही. कोणाला? गाढवाला. 80-90 वर्ष झाले तरी मला नातीचं लग्न पाहा वाटायले. कोणाला? एवढा चरला ना बाबा, बस झालं ना. आता पिकली ना पान, येऊ दे ना वारे गळून पडणं खाली. का? गाढवाला चरायची सवय म्हणून त्याला गाढव म्हणतात. चला, दुकानदाराने ते गाढव घेतलं आणि लगेच महाराज गेला पूर्णेला आणि गेल्याबरोबर एक मिठाचं पोथं गाढवाच्या पाठीवर टाकलं. टाकल्याच्या नंतर जुना काळ, वाहनाची व्यवस्था नाही, रस्ते बरोबर नाही आणि माखणीच्या आणि पूर्णेच्या मध्ये पूल आहे. पूल हा काय ऑब्जेक्शन घेऊ नका, येरी सांगायलो. आणि पूल कसा आहे? असं वरून नाही. त्याला कोणता पूल म्हणते सांगा? मिठाचं पोतं पाण्यात पडलं जड होतंय का हलकं? कसं होतंय? हलकं होतंय. आता 2 झालं आता. ओके. मिठाचं पोतं पाण्यात पडल्यावर हलकं होतंय. पंक्ती आहेत ना 2 टाइम, एकच टाइम चांगलं आहे. मग ऐका ना, मिठाचं पोतं पाण्यात पडल्यावर जड बी होत नाही आणि हलकं बी होत नाही. मला सांगा, मिठाचं पोतं पाण्यात पडल्यावर जड आणि हलकं सोडा, ते मीठ तरी राहतंय का हो? मग काय होतंय? पाणी. अहो काय होतंय? पाणी होतंय. मग ते मीठ होण्याच्या अगोदर कोण होतं? मीठ होण्याच्या अगोदर कोण होतं? पाणीच होतं. काय माहितीये का? समुद्राचं पाणी जे द्रव होतं, पातळ होतं, एका वाफ्यामध्ये साचवलं आणि ते घट्ट झालं. मग ते मला मी आमकाय ढमकाय टमकाय, पण ते आहे कोण? पाणी आहे कोण? पाणी. काय म्हणले महाराज? देवची बरे, देवची बरे, खरे की पहा. तुका म्हणे खरे तुम्ही, खरे की पहा, खोटे ते. तुका म्हणे देवची बरे, देवची बरे, देवची बरे, खरे तुम्ही. तुका म्हणे खरे तुम्ही. ऐका ना, काय म्हणतात? तुम्ही देवच आहेत. आता मला सांगा, मीठ, मिठाच्या अगोदर कोण होतं? पाणी होतं. मिठाच्या अगोदर पाणी होतं. आणि ज्या वेळेला महाराज त्या पाण्याचा स्पर्श त्याला झाला, पुन्हा ते काय झालं? पाणीच झालं. तसे तुम्ही आम्ही देवच आहात. ज्ञानाची प्राप्ती झाली, सत्संगाची प्राप्ती झाली की जीवाच्या लक्षामध्ये जीवदशा येते आणि त्याचं नाव काय आहे? आत्मस्थिती. मग एवढी महत्वाची आत्मस्थिती सुद्धा तुकोबाराय नाकारतात. त्याचं कारण काय? ज्ञानाला अहंकारामुळे नाकारतात. मग आत्मस्थितीला कशामुळे नाकारतात? तर तुकोबाराय म्हणतात ती आम्हाला आधीच प्राप्त आहे. ती आम्हाला आधीच प्राप्त. आता मला सांगा ना, एखादी वस्तू जर आपल्यापाशी आधीच असेल आणि ती जर पुन्हा पुन्हा आपण मागून घेत असतील, पुन्हा पुन्हा मागून घेत असतील तर मूर्खपणाचा कळस झाला. मग जी वस्तू आधी प्राप्त आहे तिला प्राप्त केल्याच्या नंतर एक लक्षात घ्या, सुख तर मिळत नाही, दुःखाला अनुकरणे. विठला आत्मस्थिती का करतात? त्याचं कारण आहे. काही गाव आहे आणि त्या गावामध्ये पती पत्नीचं जोडपं आहे. पती पत्नीचं जोडपं आहे आणि त्याचं लग्न लॉकडाऊन मध्ये झालं होतं. बरोबर. कारण काय? मालाला तेजी असली ना, दुकानदार खडे पाहत नाही, माती पाहत नाही. मात्र सुद्धा कोण्या भावात विकतंय? अहो राशीच्या भावात विकतंय, राशीच्या भावात विकतंय. आणि जर मंदी असेल तर रास सुद्धा मात्रेच्या भावामध्ये जाते. शेतकरी आहेत ना आपण, आपल्याला माहिती आहे लॉकडाऊन मध्ये महाराज सगळा माल खपला. काय झाला? मारू नका, मारू नका त्याला. उद्या लोकांनी म्हणू नये आज संध्याचा महाराजांना कुत्रही नव्हतं सुद्धा आलं. विठला विठला सगळा माल लॉकडाऊन मध्ये खपला आणि त्याचं लग्न लॉकडाऊन मध्ये झाल्याबरोबर त्याला जी बायको मिळाली होती ना, ती नाकानं जरा कशी होती? नकटी. कशी होती? नकटी. अशीच होती ती म्हणली तशी. आणि मग अखंड महाराज त्याचा प्रपंच चालू आहे, काबड कष्ट चालू आहे आणि त्याचं एकच काम होतं, सकाळी उठायचा, रानामध्ये जंगलामध्ये जायचा, मोळीभर लाकडा आणायचा, विकायचा आणि नवरा बायकोचं त्याच्यावर पोट भरायचं. अंगाला कपडा नाही महाराज, अंगाचे चटके बसू बसू त्वचा काळी कुट्ट पडलेली आहे, डोळ्याला काळे वर्तुळ पडलेले आहेत, अंगाला सुरकुत्या पडलेल्या आहेत, पायाला भेगा पडलेल्या आहेत, कमरेला गुंडाळलेलं फक्त एक फाटकं धोतर आहे आणि मूळ डोक्यावर घेतली. घामा घुम झालाय, चैत्र महिना आहे, डोक्यावर सूर्य आलेला आहे आणि तितक्यामध्ये आकाश मार्गानं भगवान शंकर आणि पार्वती माता जातात.
भगवान शंकराने पार्वती मातेनं ज्यावेळेला त्या मूळ विक्याला गरीबाला पाहिलं, पार्वती मातेचं अंतकरण पाझरलं आणि लगेच पार्वती माता म्हणल्या, देवा बघा ना याची किती हाल आहे, किती गरीबी आहे, मग लगेच खाली घ्या आणि याला संपत्ती देऊन टाका, मागेल ते देऊन टाका. भगवान शंकर खाली आले आणि आल्याबरोबर त्या मुळी विक्याच्या पुढे उभे राहिले. लगेच त्यानं महाराज डोळे पाहिलं, हो खरंच आहे का? लगेच चिमटा घेतला, साक्षात भगवान शंकर गेला आणि पायावरच पडला. आणि पायावर पडल्या भगवान शंकराकडे पाहिलं. भगवान शंकर म्हणले, ऐक माझ्याजवळ आता वेळ नाही, 9:15 वाजले. काय म्हणले भगवान शंकर? आता माझ्याजवळ वेळ नाही, 9:15 वाजलेत, तुला मी 3 वर देणार आहे, पट 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 माग, तुला काय मागायचं ते. आता मला सांगा ना, अचानकपणे जर माणसाच्या पुढे देव उभा राहिला आणि त्याला जर माग म्हणलं तर माणसाला काय होतंय जरा सुचत नाही. तुम्हाला आपला दृष्टांत सांगू का? एखाद्याला ऊस खायची इच्छा होते, ऊस आहे तर तुमच्या गावात, आणि मग त्याला काय करू द्या, त्या ऊसाच्या शेतामध्ये जाऊ द्या आणि चांगला त्याला ऊस दिसू द्या, लगेच त्यानं वाढ्याला पकडू द्या आणि आता पाय त्याच्या बुडावर देणार आणि ऊस मोडणार, तितक्यात पलीकडे दुसरा चांगला दिसतोय. बरोबर आहे ना? एका पोती थोडे लगेच गेला, त्याचा वाढा पकडला, त्याच्या बुडावर पाय देणार, पुन्हा पलीकडे चांगलाच दिसला. ऊसाचं शेत संपलं, तुरीच्या शेतात गेला, पण ऊस हाताला आला नाही. भगवान शंकर महाराज म्हणतात, लवकरात लवकर तुला 3 वर देणार आहे, काय मागायचे ते माग. आणि त्यावेळेला भगवान शंकराच्या पुढे उभा राहिला आणि अचानकपणे डोक्यामध्ये चक्र सुचवलं, काय मागाव. आणि तितक्यामध्ये त्याला महाराज बायकोची आठवण आली आणि आल्याबरोबर काय म्हणला, देवा काही नाही, माझं तुमच्याकडे एकच मागणं आहे. लॉकडाऊन मध्ये माझं लग्न झालं, माझ्या बायकोला जरा नाक कमी आहे, सगळे वाड्यातले लोक तिला नक्की म्हणतात, सगळ्या गावातले लोक तिला नक्की म्हणतात, पाहुणे रावणे सगळे नक्की म्हणतात, मला तोंड राहिलं नाही लोकांना दाखवायला. भगवान शंकर म्हणले, असं आहे, मग काही नाही देवा, तिला जरा नाक द्या. काय म्हणले? तिला जरा नाक द्या. आता भगवान शंकर भोळे बाबा लगेच तथास्तु म्हणले. तथास्तु म्हणल्याबरोबर याला एवढा आनंद झाला का यानं लग्नात एकही फोटो काढला नव्हता, कारण ती दिसायला कशी होती, नक्की होती. याने विचार केला, आता तिला नाक आल्याच्या नंतर किती सुंदर दिसत असेल, पळतच घराकडे आला, पाहताय तर काय भगवान शंकर भोळे बाबा. तथास्तु म्हणले, आशीर्वाद आखडावून जरा. आशीर्वाद लांबतच राहिला. बाईला 1 इंच नाक आलं, 2 इंच आलं, ईजभर आलं, ईदभर झालं, हातभर, वावभर, सगळ्या 10 बाय 10च्या रूमला येडा हाणला, 10 बाय 10ची रूमही भरली, सजायला येडा हाणला, बाहेर निघालं, गॅलरीला सुद्धा येडा हाणला. लगेच माखणी, पिंगळी, परभणी, जालना, संभाजीनगर आणि मुंबईच्या अरबी समुद्रात नाक. हे गेलं पाहते तर काय सगळी नाकानच खोली भरली. बायकोला बोलायचं काम नाही, पळतच भगवान शंकराकडे आला आणि काय म्हणला, सगळे लोक तुम्हाला भोळ म्हणतात, खरंय काय कळतं का तुम्हाला? काय कळतं? इतकं मोठं नाक देतात, अहो तुम्हाला छोटं नाक. भगवान शंकर म्हणले, तू म्हणला का 1 इंच द्या, 2 इंच द्या, तू नाक द्या म्हणला, मी तथास्तु. भगवान शंकराला महाराज बोलला आणि बोलल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, देवा खरं तुम्हाला सगळे भोळे म्हणतात आणि तुम्ही भोळे आहेत. भगवान शंकर म्हणले, 1 वर संपलाय, तुझ्याकडे आता किती शिल्लक आहेत? 2 वर शिल्लक आहे, पटकन तुला काय मागायचं माग, माझ्याकडे आता वेळ नाही. ते म्हणला, देवा जरा कमी करा नाक, काय करा, जरा कमी करा. भगवान शंकरानं नाक कमी. आता हे तर भोळे बाबा आहेत, यानं काय केलं माहिती आहे का, सगळं छाटून घेतलं चकच. तुम्ही फवारा पाहिला का? ते कापूस फवारायचा फवारा इंजनचा पाहिला का? आणू का जाऊन पळत गाडीतून? पाहिला ना, त्याला 2 छिद्र असतात, पाहिले ना तुम्ही? जर बंद होणे गेला त्याच्यात काय घालतात? कापसाचे पानं घालतात. तसं भगवान शंकर, जाऊ द्या तुम्हाला फवारायचं कशाला, तुम्हाला प्लेट माहिती ना, प्लेट आपली लेवलिंगची प्लेट. लेवलिंगनं जर मला प्लेट केली तर कसं होत आहे, एकदम चोपडं. भगवान शंकरानं सगळं चोपडच करून टाकलं, फक्त छिद्र, फक्त ओळखण ठेवली तरी नाकाचा पत्ता नाही. हे पळतच आला घरी. याला वाटलं आता किती सुंदर दिसत असत, आणि पायऱ्याबरोबर 3 महाराज पाहिले तर चित्र विचित्र त्याला दिसलं. पहिल्यापेक्षा काय झालं होतं, काम बिघडून गेलं होतं. आणि घरी गेल्याबरोबर ती म्हणली, चहा करू का चहा? काय म्हणी, चहा करू का चहा का पाणी? कारण काय, ज्या माणसाला नाक नाही ना त्याचा आवाज जरा स्पष्ट नाही महाराज, त्याला इकोन बाज दिल्याने होत आहे. एकदाच काय बोललेलं कळतच नाही. भगवान शंकराकडे पळतच आला. नाक द्या म्हणलं तर भलं मोठं देता, कमी करा म्हणलं तर सगळं छाटून घेता. भगवान शंकर म्हणले, आता तुझ्याकडे फक्त शिल्लक आहे, पटकन तुला काय मागायचंय ते माग. ते म्हणला, काही नाही, पहिल्यासारखंच करा. काय करा? पहिल्यासारखंच करा.
मला सांगा किती वर मागितले, मिळालं काय? मिळालं काय? तुकोबाराय म्हणतात देवा अरे ती आत्मस्थिती मागू तरी कशाला, आत्मस्थिती मागू तरी कशाला, जरी मागितले तर ती मला आधीच प्राप्त आहे, ती मिळून मला काय होणार नाही, काही फायदा होणार नाही. मग तुकोबाराय देव आणि भक्ताचा अधिकार, देव आणि भक्ताचं ज्ञातं ज्ञानापेक्षा मोठं आहे. हो नक्कीच मोठं आहे, आत्मस्थितीपेक्षा मोठं आहे, नक्कीच मोठं आहे. पण कोण्या अवताराचं तर त्याचं वर्णन केलं दुसऱ्याच्या. दावी रूप मज गोपिका रमणा येऊ दे चरणा वरी माथा. म्हणून तुकोबारे वर्णन करतात महाराज नको ते ब्रह्मज्ञान, नको ती आत्मस्थिती, बस आम्हाला भक्त अवस्था पाहिजे. कारण काय भक्त अवस्थेचं वर्णन असं केलंय ऐका ना, जर भक्त नसते तर देवाला कोणी विचारला असतो. कारण काय यांचं वर्णन असं केलंय शोभविती येरे येरा, याच्यामुळं त्याची शोभा आहे आणि त्याच्यामुळे देव महाराज आणि भक्ताचं नातं असं आहे, जर देव नसता तर भक्ताला कोणी विचारलं नसतं आणि भक्त नसते तर देवालाही कोणी विचारलं नसतं. कारण काय जर भक्ताचं वर्णन पाहिलं तर असं वर्णन केलंय प्रभू रामचंद्राच्या चरित्रातून जर हनुमंतराय भक्त वगळले तर त्या चरित्राला काही महत्व राहील का हो? राहील का? ऐका ना, जर राम नसते तर हनुमंताचं काही काम नाही, जर हनुमंत नसते तर रामाचं काही काम नाही. या दोघांचं काम कसं आहे? दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. हनुमान के बिना, हम चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. जब से रामायण पढ़ ली है एक बात मैंने समझ ली है, जब
से रामायण पढ़ ली है, एक बात मैंने समझ ली है, रावण मरे ना श्री राम के बिना, लंका जले ना हनुमान के बिना, दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना। कारण काय, मोठ्या पैलवानाच्या सोबत महाराज जर हातपाय चालले ना तर माणसाला पुन्हा बळ येत असते, म्हणून प्रयत्न केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. हनुमंतराय नसते तर महाराज प्रभू रामचंद्राच्या अवताराला काही महत्व राहिलं नसतं. म्हणून देव आणि भक्त यांचं नातं असं आहे. जसं महाराज पत्नीची शोभा कशामुळे आहे? कुंकवामुळे. पत्नीची शोभा कुंकवामुळे. कारण काय, देव आणि भक्त यांची काय जोडी आहे. आणि नवरा बायकोची सुद्धा काय, हा जुन्या काळामध्ये नवरा बायकोचा काय होता? जोडा. आणि पायात घालायचा काय होता? आता पायात घालायचा काय? बूट. काय बूट काय? हा. आणि नवरा बायकोचा जोडा नाही महाराज. आता नवरा बायको नाही, आता पती आणि पत्नी आहेत. पती एवढा उकळून निघालाय, बजाजचा हप्ता, मोबाईलचा हप्ता, टीव्हीचा हप्ता, कपाटाचा हप्ता, एवढा उकळून निघालाय, सगळा पांचटपणा झालाय. जुन्या काळातला नवरा बायकोचा काय होता? जोडा. आणि महाराज जोडाच होता खरं. आमच्या शेजारी म्हातारं होतं, काठवटीनं मारलं होतं त्यानं म्हातारीला. कशानं? काठवट माहिती ना तुम्हाला? काठवटीनं मारलं. काठवट फुटली, म्हातारी एवढी निबर. आता तिनं पाण्यात 2 थेंब ताणावं, पळतच घरात गेली. मला वाटतं नक्की जीव देते कानू. पळत गेली आणि पोळपाट पुन्हा घेऊन आली. म्हणजे हान. हे काय होता? जोडा. देव आणि भक्ताचं नातं असं आहे. देव आणि भक्ताचं नातं असं आहे महाराज. भक्तावर देवाला विश्वास आहे आणि देवावर भक्ताला विश्वास आहे. आणि परमार्थाचं नातं जर कशावर चालत असेल तर ते म्हणजे विश्वास आहे. काय म्हणतात? विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. जर विश्वास असेल तरच परमात्मा प्राप्त होते, नाहीतर प्राप्त होणार नाही. किती विश्वास आहे? जुन्या काळातलं सांगायलो, आताचा विश्वास नाही महाराज. आताचे देवदेव करणारे न सांगितलेले बरे. विठ्ठला विठ्ठला. पायात घालायचा काय? जोडा. आणि नवरा बायकोचा काय? जोडा. आणि देव आणि भक्ताचं नातं कसं आहे? याच्यामुळे त्याची शोभा आणि त्याच्यामुळे याची शोभा. जसं पत्नीमुळं पतीची शोभा आणि पतीमुळं पत्नीची शोभा. मला सांगा, देव आणि भक्ताचं नातं कशावर चालतंय? विश्वास. आणि पती आणि पत्नीचं कोण म्हणलं? पेट्रोल. विश्वास. हा ऐका ना, जुन्या काळामध्ये परमात्म्याची भक्ती करणारे भक्त आहेत ना, त्यांचा देवावर किती विश्वास आहे. कारण काय, तुम्ही जोडा कोणा घातला? काही तर बसलेल्यापैकी जोडा तुम्ही घातला बाबा. जोड्याला जोडा काऊन म्हणत होते माहिती आहे का तुम्हाला? नाही माहित. कारण मला माहिती आहे, मग मी कशाला आलो? ऐका ना, जोड्याला जोडा का म्हणायचे? त्याचं कारण असं आहे काका, उजव्या पायातला डाव्या पायात घाला, बरोबर यायचा का नाही बाबा? बरोबर. ओके. बघा, उजव्या पायातला डाव्या पायात घातला तरी यायचा, डाव्या पायातला उजव्या पायात घातला तरी यायचा. त्याचं नाव काय? जोडा. आता तुम्ही बूट घालून पहा, नाही तोंडावर पडले तर मला भेटा. जुन्या काळात पती पत्नीचा काय? जोडा. आणि पायात घालायचा काय? जोडा. आता पायात घालायचा आता काय? बूट. बाय म्हणली उठ. कारण काय? पांचटपणा झाला सगळा. विठ्ठला विठ्ठला. किती विश्वास महाराज देव आणि भक्ताच्या नात्यातला. जुन्या काळाचा प्रसंग आठवा. म्हातारं उठलं गावातून आणि उठल्याच्या नंतर तुम्हाला बाजार कुठला आहे? ताडकळचा. इथे किती किलोमीटर आहे ताडकळस? लेतान तुम्हाला 1.7 आवरेज काढायचं का आपल्याला? प्लॅटिना गाडीचं कमी जास्त सांगायचं महाराज. 7 म्हणलं 7 नाही तर 6. आपल्याला काही नाही घेणार. चला 7 किलोमीटर. म्हातारं सकाळी उठायचं आणि उठल्याबरोबर स्नान करायचं, लगेच जॅकेट घालायचं, धोतर नेसायचं आणि पायामध्ये काय घालायचं? त्यानं जोडा. आणि त्या जोड्यामध्ये काय टाकलेली असायची? कुरुम. त्या टाकले असायची कुरुम. ऐका ना, तिचं नाव कुरुम. पण ती वाजायची खाट खाट खाट. येत घ्यायचा, बगलेमध्ये दाबायचा, म्हातारा निघायचं, लगेच खिशात हात घालायचा, सुपारी काढायची, हाडकी त्याने कर कातरायची, तोंडात टाकायची आणि म्हातारी त्याच्या मागून बाजारात निघायची. कारण जुन्या काळात पिशव्या नव्हत्या, थैल्या नव्हत्या, बॅगा नव्हत्या. कारण काय? जुन्या काळात जर पंढरपूरला जायचं तर काय होतं? पंढरपूरला जायला काय होतं? पडशी. आणि शेतात भाकर न्यायला काय होतं? आणू का जाऊ गाडीतून आणू? अहो पालव तुम्ही नेलं नाही.
बांधून काय होता शेतात न्यायला पालो, आणि पंढरपूरला पडशी. आता पंढरपूरला पडशी राहिली का? पंढरपूरला काय आता बॅग, आणि शेतात काय. आणि माणसं एवढे सुधारलेत एकूण एकाला जेवायचे काय म्हणत नाही, चला डबा खाऊ. काय खाऊ? आता मला सांगा डबा खायला दात राहतील का? आणि पुन्हा म्हणले काय 5G आलाय, संगणकीकृत झाले. लोक एवढे सुधारले नाही, लोक महाराज बिघडले. विठ्ठला विठ्ठला. म्हातारीने हातामध्ये काय घेतले? ते लुगड्याचे एक महाराज धुडकय गुंडाळून मुंडळून घेतले आपल्या बगेमध्ये. म्हातारा पुढे चालले, म्हातारी मागं चालली आहे का? म्हातारा पुढे चालले, म्हातारी मागं याचा पान मोठा आहे, झपाझपा पावलं टाकू लागली. म्हातारी पळतच जाऊ लागली, आणि 7 किलोमीटरचं अंतर कापताना दोघांमध्ये 2 किलोमीटरचा फरक पडला. म्हातारं ताडकळस मध्ये, तर म्हातारे 2 किलोमीटर माग. ऐका ना 7 किलोमीटर म्हातारा पुढे चालत गेलं, मात्र त्याने एकदाही मागं फिरून पाहिलं नाही, माझ्याच मागं आली का कोणी कडे गेली. कारण त्याला तिच्यावर काय होता विश्वास होता. म्हातारी गेली, 2 जण गेले, लगेच गाडी आली आणि एसटी मध्ये बसले, आणि त्यांना जायचे महाराज गंगाखेडला. आणि गंगाखेडच्या बसमध्ये बसल्याच्या नंतर एकदम मागच्या सीटला नवीन लग्न झालेलं तरुण महाराज जोडपं बसलेलं आहे. तरुण जोडपं बसलेले, तो नवरदेव नवरीकडे बघू लागला, नवरी नवरदेवाकडे बघू लागली. म्हाताऱ्याला मळमळ झालं. त्या नवरदेवानं नवरीचा आपल्या हातामध्ये हात घेतला आणि तिला म्हणू लागला, तुझमे है रब दिखता. नवीन जोडपं, लाज राहिली नाही त्याला. म्हाताऱ्यानं बेत हातामध्ये घेतला, त्यांच्या जवळ गेला, लाज नाही वाटत. आणि तुम्हाला खरं सांगू का पती आणि पत्नीचं नातं देवानं एकांतिक सुखाचं नातं बनवलेलं. त्याचं कारण काय? कोण्याही पापेची त्याच्यावर नजर पडू नये म्हणून म्हातारे गेलं. त्या मुलाला म्हणला, लाज नाही वाटत? चार चौघामध्ये चौकामध्ये, रस्त्यामध्ये, बसमध्ये, वाहनामध्ये प्रेमाची नुमाईश करता. त्या मुलानं म्हाताऱ्याकडे पाहिलं, ओ बाबा बसा ना तुमच्या सीटवर, लाज नाही वाटत? आम्ही प्रेम केलं नाही का? असं नाही का, तसं नाही का? ते मुलगा उठला, म्हणला, बाबा जास्त बोलू नका, आधी माझं ऐका. म्हातारा म्हणला, का रे, प्रेम करण्याची जागा आहे? आमचं लग्न नाही झालं, आम्हाला बायको नाही मिळाली, 4 चौघामध्ये रस्त्यामध्ये आम्ही प्रेम केलं का? म्हाताऱ्याकडे पाहिलं ते मुलगा म्हणलं, ओ बाबा अहो गप्प बसा ना, प्रेम वगैरे काही नाही. काय म्हणलं ते? प्रेम वगैरे काही नाही. म्हातारा म्हणला, मग तिचा हात तू हातात घेऊन का बसला? ते म्हणला, पळून जाऊ नये म्हणून. कशामुळं? हे नवे भक्त आहेत महाराज. माळ घालतील, कोरोना आला की लगेच काढतील, आणि काढ्या तेच मिले. विठला म्हणून तुकोबाराय म्हणतात, नको ते ज्ञान, नको ती आत्मस्थिती, आम्हाला भक्त अवस्था दे. कारण काय? ऐका ना, आम्ही जी भक्ती केली ना, त्याच्या अपेक्षा महाराज अगोरी भक्ती राजा रावणानं केली. तुम्ही ऐकलं असेल, रावणाची भक्ती सामान्य नव्हती महाराज, सामान्य नव्हती. असं सांगतात, रावण मध्यरात्री उठायचा आणि भगवान शंकराच्या लिंगावर, भगवान शंकराच्या पिंडीवर किती कमळ व्हायचा? 1000 कमळ व्हायचा. एकदा 999 कमळ मिळाले, एक कमळ त्याला मिळालं नाही. भक्ती आपली नाही, भक्ती राक्षसांची श्रेष्ठ आहे. का? एक हिरण्यकश्यप नावाचं दैत्य, त्यानं क्षीरसागरामध्ये किती दिवस तपश्चर्या केली? 1000 वर्ष एका पायावर उभं राहून. आणि त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले, आणि प्रसन्न झाल्याबरोबर ब्रह्मदेव म्हणले, हिरण्यकश्यपू मी प्रसन्न आहे, तुला काय मागायचे ते माग, काय मागायचे ते माग. काय मागितलं हिरण्यकश्यपूनं? काय मागितलं? संपायले काय मागितलं? मला मरण नको. कारण हिरण्यकश्यप कोण्या कुळातला आहे? राक्षस कुळातला आहे. राक्षस आहे ना ते. काय म्हणे ते? मला मरण. कोण आहे ते? हिरण्यकश्यप कोण आहे? राक्षस. ते मला मरण नको. कोण आहे ते? राक्षस. तुम्ही बोलाकडे संपत आले कीर्तन आता. ते कोण आहे? राक्षस आहे. आणि ते म्हणजे मला मरण नको. आणि हिरण्यकश्यप कोण आहे? राक्षस. ते मला मरण नको, आणि आपल्याला मरा वाटत. आणि हिरण्यकश्यप कोण आहे? चहा करायचा? ऐका हिरण्यकश्यप काय म्हणे? मला मरण नको. आणि तुम्हाला आम्हाला मरा वाटत. त्याला वाटते तसं आपल्याला वाटतंय का? वाटतंय ना. मग ते कोण आहे? मग आपण नाही, आपण माणसं आहे. विठला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, दावी रूप मज गोपिकार म्हणा,
ठेवू दे चरणावरी माथा. आणि काय भक्ताची अवस्था आहे महाराज, तर फक्त देवाचं एकच महाराज भक्त काम करतात, ते म्हणजे रात्रंदिवस महाराज दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोबाडे. आणि मग काय करतात, सगळे महाराज हातानं टाळे आणि मुखानं परमात्म चिंतन करतात. विठोबाद देवाचं रात्रंदिवस चिंतन करतात महाराज, रात्रंदिवस देवाचं भजन करतात. आणि महाराज तेच भजन आपल्या सुद्धा मुखातून झालं पाहिजे म्हणून ती भक्त अवस्था काय आहे, मोठी आहे. आणि तुकोबारे वर्णन करतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. श्रीमुख दीनालिंगन जीवे निंबलोन उतरी. काय म्हणतात तुकोबार आहे, भगवान परमात्म्याचं महाराज श्रीमुख पाहिल आणि त्याला आलिंगन देईल. कारण काय ऐका ना, आलिंगन दिल्याबरोबर महाराज सायुज्यता नावाचा मोक्ष भगवान परमात्म्याकडून प्राप्त होत असतो. म्हणजे काय, देवत्वाची प्राप्ती होत असते. म्हणून काय म्हणतात, पंढरीच्या लोका नाही अभिमान. बघा ना, एकमेकाला भेटल्याच्या नंतर काय करतात, एकमेकाला भेटल्याच्या नंतर लगेच आपल्या गळ्याला लावतात. म्हणून काय, आदान आणि प्रदान होते महाराज. कारण असं सांगितलंय, प्राप्ताची प्राप्ती त्याचं नाव परमार्थ आहे आणि अप्राप्ताची प्राप्ती त्याचं नाव प्रपंच आहे. काय, प्राप्ताची प्राप्ती त्याचं नाव परमार्थ आहे आणि अप्राप्ताची प्राप्ती त्याचं नाव प्रपंच आहे. अप्राप्त आणि प्राप्त म्हणजे काय, ऐका ना, 10 मिनिटं कीर्तन राहिले, बरोबर 8:30ला सुरू झालं, 10:30ला संपणार. मागही नाही आणि पुढेही नाही, कारण आधीच सूचना असतात. कारण काय, लय जास्त वेळ कीर्तन केलं तर लोक म्हणतात याला तिकडे तारका नाही ताकाणून. लयच लवकर संपिलं तर म्हणतात याला लय येत नाही काणून. टायमापूर बरोबरच संपिलं तर म्हणतात 7,000 बोललं काणून. मग मी कसं करू काणू. म्हणून टाइमला सुरू झालं, टाइमला संपणार.
प्राप्ती, प्राप्ताची प्राप्ती त्याचं नाव परमार्थ आहे आणि अप्राप्ताची प्राप्ती त्याचं नाव प्रपंच आहे. माणसं काय म्हणतात? माणसं म्हणतात परमार्थ करावं लागतंय आणि संसार होत आहे. चूक आहे महाराज. संसार होत नाही, संसार करावा लागतंय आणि परमार्थ होत असते. का तर माऊली बोलले महाराज, मनुष्य जात सकोळ जे जन्मताची भजनशील, जन्माल्याबरोबर त्यानं भजनाला सुरुवात केली. परमार्थ करायची गरज नाही, परमार्थ करायची गरज नाही. आणि तुम्हाला आम्हाला वाटते ना आपण फार हे करतो, हा परमार्थ नाही सांगितला महाराज. कारण काय? आपली परमार्थ करण्याची पद्धतच वेगळी आहे. कारण काय? आपण कुठं काय परमार्थ श्रद्धेचा आहे, अंधश्रद्धेचा नाही. आणि आपण कुठं श्रद्धा लावतील याचा काही नियम नाही. तुमच्याकडे बोर आहेत का हिरी आहेत? विहिरी आहेत ना, तुम्ही पाणी पाहता का नाही? पाणी गुन्ह्या असते का नाही तुमच्याकडे? पाणी पाहाला, चिंता करू नका, आपल्याला पाणी कळतंय म्हणून. तुमचं कल्याण करून जाणार आहे कोणाचं? देवाशपथ खोटं सांगित नाही, खरंच मला पाणी कळतंय. आणि मी जर पाहिलं ना पाणी नाही जर नाही लागलं, तुम्हाला बोरला जर 20,000 खर्च आला तर 40,000 आपल्याकडून घ्यायचे, बोरिंग शेतामध्ये आणायची आणि मी तिथं बसून राहणार. पाणी जर नाही लागलं तर 20चे किती घ्यायचे? 40. फक्त एकच आट आहे, ज्या ढेल्यामध्ये तुम्हाला बोर घ्यायचा आहे ते ज्या दिवशी बोर घ्यायचा आहे त्याच्या एका महिन्या अगोदर त्याला नांगरटी करायची. नांगरटी केल्याच्या नंतर भले मोठे मोठे ढेकळं काढायचे. मग बोरचा पॉइंट पाहायला मला बोलवायचं आणि फक्त मला खांद्यावर घ्यायचं. बरं आहे ना? आणि 19 चकरा मारायच्या. नाही पाणी लागलं तर डबल पैसे. कारण डबल पैसे मागायला माणूस शिल्लक राहत नाही. लगेच पाहुण्याला फोन लावा लागतात, 4 वाजता या. परमात्मा आधीच प्राप्त आहे महाराज. प्राप्त तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. प्राप्त करायची काय गरज आहे? आधीच प्राप्त आहे. मग काय करायचंय? जे अप्राप्त आहे त्याचं नाव प्रपंच आहे. मला सांगा, संसारातल्या गोष्टी मिळवाव्या लागतात का आपोआप येतात? मला सांगा, येतात का? ईर खांदावं लागते का आपोआपच खंदून निघती? कसं आहे तुमच्याकडे? खांदावं लागते महाराज. बरं मग लगेच मोटर बसवावं लागते का आपोआपच भिजवून? बरं नुसती मोटरच का पाईपलाईन बी? बरं नुसती पाईपलाईन का दांड बी? नुसतं दांड का पेर नाही बी? नुसतं पेर नाही बी का काप नाही बी? काप नाही बी का इक नाही बी? आता पुढचं माहिती आहे तुम्हाला, हुशार माणसं आहेत तुम्ही. इकल्यावर पैसे काय तुम्ही तुमच्या हिशोबाने बघून घ्या. कारण काय? अप्राप्ताची प्राप्ती. आणि परमार्थामध्ये देहस्थिती महाराजाला कळाली. काय म्हणतात? पिंडी देहस्थिती, ब्रह्मांडी पसारा आणि हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म. परमात्मा प्राप्त करायचंय, परमार्थामध्ये येण्याची गरज नाही. तुम्ही आधीच परमार्थामध्ये आहात. फक्त तुम्हाला काय पडलाय त्याचा? फक्त काय पडलाय तुम्हाला? त्याचा विसर पडलाय. त्याचं कारण काय? सगळे खोटे खोटे मिळाले. कोण मिळाले? सगळे खोटे खोटे मिळाले आणि खऱ्याला म्हणू लागले तू खोटा आहे. बरं आहे ना? काय म्हणू लागले? सगळे खोटे खोटे मिळाले आणि खऱ्याला म्हणू लागले तू खोटा आहे. आणि खराय महाराज त्याच्या नादी लागला आणि खऱ्याला सुद्धा वाटलं मी कसा आहे? मी खोटा आहे. पण तो खोटा नाही महाराज, तोच खरा आहे. विठला विठला. जास्त काही प्राप्त करायची गरज नाही महाराज. प्रपंचामध्ये प्राप्त करण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि परमार्थामध्ये आधीच सगळं प्राप्त आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले अभंगाचं 4थं चरण.
मात बैकोनी बैसोनी एकांत गुज गोष्टी दावी रूप मज गोपिकार मना ठेवू दे चरणावरी माथा तुका म्हणे असे न करी उशीर माझे अभ्यंतर जाणून या दावी रूप मज गोपिकार मना ठेवू दे चरणावरी माथा. अभंगाचा अर्थ असाच असेल असं मला काही म्हणायचं नाही. कारण काय, जशी परमात्म्याने बुद्धी दिली, तुमचा संत श्रोते मायबापाची महाराज कृपा झाली, माझ्या सद्गुरूची कृपा झाली, वेळी वाकडे शब्द तुमच्या समोर मांडले. आता कीर्तनाचं महाराज चिंतन संपलेले, फक्त 2 मिनिटाचं कीर्तन शिल्लक आहे आणि लगेच माऊली ज्ञानेश्वराचं भजन. विठला विठला. ऐका, थाटामाटामध्ये सर्व गावकरी मंडळी या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. सुंदर नियोजन आहे महाराज. गावाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे महाराज. पण अंधारात आलो मग त्याच्यामुळे गाव दिसतो नाही ना. कॅमेरे सगळ्या गावानं लावलेले आहेत. ग्रामपंचायत एवढा सत्कार केला महाराज, शाल सुद्धा, स्मृतिचिन्ह सुद्धा. खरंच सांगू का, असा सत्कार महाराज तुमच्या गावासारखा मी कुठेही पाहिले नाही. एवढं गाव महाराज तुमचं सुंदर आहे आणि एवढं तुमचं गाव नम्रतेचं आहे. एवढे माणसं बसले महाराज समुद्रासारखे, मात्र हल्लं नाही, कोणी कडुलं नाही. आता दोघं तिघं मोबाईल काढून तर पाहतच असतात पोहायला, कारण त्याला बळच आणलेलं असते कोणतरी. पण त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. विठला विठला. म्हणून भगवान परमात्म्यानं तुम्हाला आम्हाला सुंदर काया दिलेली आहे, सुंदर शरीर दिलेलं आहे. म्हणून माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे, माणसानं माणसासारखं जगलं पाहिजे आणि माणसानं माणसाला वागणूक माणसासारखी दिली पाहिजे. त्याचं कारण, त्याच्यासाठी सप्ताहाचं आयोजन आहे. मला सांगा, खायला कोणाला नाही घरी? तुमच्यात पट्टी कशी, एक राहून एक असे ठरवू नये. आवतावून एक आवताला किती? 2000 रुपये. आवरेज मध्ये 2000 धरा, मजुराला सोडून देऊ आपण. एका घराला 2000 रुपये, एका घराला 2000 वर्गणी आहे. चला, आणि त्या घरामध्ये 7 माणसं आहेत. किती माणसं आहेत? 7 माणसं आहेत. आणि ती पंक्तीला एकदा जेवायला आला आणि त्यानं कचून वरण हाणलं. मला सांगा, एक प्लेट दाल फ्राय केवढ्याला आहे? 150 रुपयाला. 150 गुणिले 7, किती रुपयाचं वरण खाल्लंय त्यानं? 10.5. 10.5 गुणिले 8, 8 पंक्ती असतील ना, किती झाले? 8400. आणि त्याने दिलीत किती? 2000. आणि पुन्हा म्हणलं हिसाब काय वै तिकडे 6000 त्याच्याकडेच फिरलेत. 6000 काय झाले? त्याच्याकडेच फिरलेत. खाण्यासाठी सप्ताह नाही महाराज. हो काय काल तुमचं कीर्तन पाहिजे होतं, असं तर झालं तर म्हणलं तूच खाय बाबा, मला नको ते. मला खाण्यासाठी नाही महाराज. माणसाला माणसामध्ये येऊन काहीतरी बोध झाला पाहिजे, माणसाला माणसासारखं जगण्याची कला माहीत झाली पाहिजे. एवढाले वक्त येतात महाराज, सोपान काकासारखे महाराज येतात, तुम्ही त्यांचं गायन ऐकता, छंद जोपासता. अशा कार्यक्रमातून, अशा वातावरणातून एखाद्या माणसाला जरी महाराज माणूस म्हणून जगण्याची कला आणि माणसासारखं वागण्याचे विचार, संत विचार त्याच्या मनामध्ये पचले तर केलेला हा खर्च सगळा सत्कारणे लागणार आहे. सध्याचा काळ कसा आहे बघा तुम्ही. सध्याचा काळ बिघडून गेलेला आहे. माणूस माणसाला बोलत नाही, भाऊ भावाचं जमत नाही, बाप लेकाचं जमत नाही, घराघरामध्ये जमत नाही. काय झालं, मारणार गिरणार नाही तर तुम्ही नाही, लय झाडझूड चाललाय म्हणून म्हणायला. विठला अवघड झाले. कालच ना एका गावात कीर्तन होतं. आता गावाचं नाव बी सांगित होतं, पण लय सोयीर पण आहे तुमचं त्या गावात. आपण उभं लावलावी केल्यासारखं होईल ते. हो, कीर्तनामध्ये मी असं सांगितलं, भावाशिवाय देव मिळत नाही. काय सांगितलं? भावाशिवाय देव मिळत नाही. एक जण कीर्तनातून उठून गेलं, मला वाटलं चहा करायला गेला असेल, आणि कीर्तन संपल्याच्या नंतर 4-5 जण काठ्याच घेऊन आले. मग आले लोक महाराज, गावातले महाराज नारळ गेले तर माझ्या पायाजवळ बसले. एक जण आला उभा राहून माझ्याकडे असंच पाहू लागला. नारळ घेतले की म्हणला महाराज. मी म्हणलं काय? देव कुठे आहे? त्याला मंदिराकडे हात दाखवला. म्हणलं ते देव ते नाही, तुम्ही काय म्हणले? भावाशिवाय देव मिळत नाही. सख्खे 3 भाऊ, चुलत भाऊ बी 3 घेऊन आलो. काय बघायला? देव बघायला. आशाने देव भेटत नाही महाराज. विठला म्हणून जे माणसाचे मन विस्कटलेले याच कार्यक्रमामध्ये काय होतात, एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण होत असते. आणि ही परंपरा आजची नाही महाराज. इंग्रजाचं आपल्यावर राज्य होतं तेव्हापासूनची परंपरा आहे. एकसंघ होणं, एकावर येणं. आता माणसाकडे पैसे खूप आहेत, ऐश्वर खूप आहे, घरं खूप आहेत, धान्य खूप आहे, कपडे सुद्धा खूप आहेत. फक्त माणसं शब्दाचे भिकारी झालेत. काय झालेत?
माणसं शब्दाचे भिकारी झालेत. माणसं माणसाला बोलत नाही. ऐका ना, खेड्यामध्ये तरी अजून प्रेम कायम आहे. शहरामध्ये नवऱ्याला जर चहा प्यायचा असेल तर ते हॉलमधून बायकोला किचनमध्ये चॅटिंग करते, 1 कप टी प्लीज. काय म्हणते ते, तिला आतमध्ये चॅटिंग करते. महाराज त्याचं कारण काय? कालच चहा प्यायला गेलो होतो आम्ही एक जणाकडे, हॉलमध्ये बसलो आणि बसल्याच्या नंतर त्यानं हॉलमधून आपल्या बायकोला हाक मारली. म्हणलं अगं रमा. आता मी म्हणलं तिकून कायच आवाज येते की? ती म्हणली काय रे बेसरमा. कारण काय झालंय, काळ महाराज विचित्र झालाय. काळ विचित्र झालाय म्हणून त्या काळाला आवर घालण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या विचारधारेची गरज आहे, अत्यंत गरज आहे. आणि तुम्हाला सांगू का, हे कार्य 25 वर्षापासून महाराज हरिभक्तपरायण संगीतरत्न संगीत अलंकार सोपान काका महाराज बोबडे यांनी केलेला आहे. सर्वांनी महाराज त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. जेव्हा संस्था लोकांना माहीत नव्हती तेव्हापासून त्यांची संस्था होती महाराज. कितीतरी विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. म्हणून जर इथं आलेला विद्यार्थी, आता हे बघा संस्थेतले लेकरं, कोणी कीर्तनकार न होऊ द्या, एखादा गायक बी न होऊ द्या, मृदंगाचार्य न होऊ द्या, फक्त माणूस म्हणून जरी जन्माला आला आणि माणूस म्हणून त्याला संस्कार मिळाले तरी आपल्या सत्याचं काय झालं? आपल्या सत्याचं कल्याण झालं. म्हणून विचाराची देवाणघेवाण ज्या मंडपात होते त्या मंडपाचं नाव आहे महाराज वारकरी संप्रदाय. विठला विठला. सध्याचं जग कसं झालंय, सगळं बदलून गेले महाराज. किती बदलून गेले. माणसं माणसावर प्रेम करत नाही, घराघरामध्ये दुरावा करतात. बाप लेकाचं जमत नाही, मग मुलाचं बापाचं जमत नाही, एकमेकाला शब्दानं चक्कार शब्द बोलत नाहीत. मुलाला जर काही पाहिजे असेल तर ती आईजवळ सांगते, आई बापाजवळ सांगते आणि मग त्याला ती वस्तू प्राप्त होते. एवढे माणसं शब्दानं काय झालेत? भिकारी झालेत. म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांनी आपला धर्म विसरलाय. सगळ्यांनी नाही महाराज, फक्त माणसानं आपला धर्म विसरलाय, बाकी सगळ्यांनी आपला धर्म कायम आहे. बघा ना तुम्ही, गाईला मांस टाका, गाय खाते का? गाय तर आहे तुमच्याकडे, खात नाही. बैला टाका बरं, मांस खाते का? गाय मांस खात नाही, बैल मांस खात नाही. कुत्र्याला टाका बरं तुम्ही, खाते का नाही? कोण काय कोण खाते? काय खाते? कोण खाते? काय खाते? कुत्र्याला मांस टाकल्याशिवाय गायला टाका तुम्ही, गाय खात नाही. बैलाला टाका तुम्ही, खात नाही. मग काय, गाय आणि बैल महाराज ओरिजिनल शाकाहारी आणि कुत्र शाकाहारी आणि मांसाहारी आणि वाघ फक्त शाकाहारी. कारण काय, प्राणी अजून कायम आहेत. प्राणी किती कायम आहेत? 2 मिनिटाचा दृष्टांत, कीर्तन समाप्त. विठला विठला. एक शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याला 2 बैल आहेत. आता बैल माहिती आहे तुम्हाला, आणि ते 2 बैलापैकी एक बैल जरा डिवरा आहे. डिवरा म्हणजे धडक मारणार आहे. शेतकऱ्यांनी कीर्तन ऐकलं, 11 साडे 11 वाजले आणि लगेच महाराज शेतामध्ये गेला. आणि गेल्याबरोबर त्या काय तो डोक्यामध्ये विचित्र त्याचा विचार आला. ती माझ्यासारखंच होतं, पटक्यावाला धोतर काढलं, शर्ट काढलं, डोक्यावरचा फेटा काढला, नाईट पॅन्ट घातली, जीन्सचं शर्ट घातलं, टी शर्ट घातला, डोळ्यात गॉगल लावला, मास्क बांधला, कडब्याच्या ओळीला गेला, कडब्याच्या ओळीची पेंडी काढली. ऐका आणि मग यानं कपडे काढलेले पाहिले. त्याचं शेजारी आलं महाराज आणि त्याच्या शेजाऱ्याने याचे कपडे घातले. कोणाचे? याच्या मालकाचे. ज्यावेळेला हा मालक गेल्याच्या नंतर बैलाच्या दावणीमध्ये गेला आणि डिवऱ्या बैलाच्या पुढं जाऊन त्यानं कडब्याची पेंडी त्याला टाकली. मला सांगा, बैल त्याला डिवला असेल का? बैल सांभाळले नाही तुम्ही? हा कळालं. लोकांचे कोळपायला आणायचे, संध्याकाळी त्याच्या शेतात नेऊन बांधायचे. तूच चाराटा, तूच पाणी पाहिजे, आपला धंदा. बैल सांभाळायचा ताणच नको, त्यांनाच सांभाळायचे. 80% तसेच आहे, त्या 80%ला मीच बी आहे. विठला विठला. चला सांगा, त्याला बैल चावला, डिवला असेल का? नाही डिवला. कारण काय, संध्याकाळी 12 वाजता तुम्ही तुमच्या शेतामध्ये जा, तुमचं कुत्र तुम्हाला चावतंय का? नाही महाराज, त्याला बैल डिवला नाही. शेजाऱ्याने कपडे काढल्याबरोबर यानं महाराज त्याच्या मालकाची धोतर बी नेसलो, शर्ट बी घातलो, फेटा बी बांधला आणि हे कडब्याच्या ओळीला गेला. याने कडब्याची पेंडी काढली आणि हे डिवऱ्या बैलाच्या पुढे गेला आणि या शेजाऱ्याने सुद्धा डिवऱ्या बैलाला कडब्याची पेंडी टाकली. त्याला डिवला असेल का? नाही. हो म्हणायचं असलं की असं करायचं, नाही म्हणायचं असलं की जेसीबी सारखी सगळी मान हलवायची नाही. कारण काय चाललंय हे कळत नाही. चला, त्याला डिवला असेल का? महाराज ऐका ना, वैभव महाराज, राजू महाराज, डिवला नाही. मग त्याला शिंगावर घेतला आणि 2दा आपल्याला येईन.
एकदा छापटेला होता आपटिल्याबरोबर. आता मला सांगा बैल मालकाला डिवला का नाही आणि दुसरा डिवल्याशिवाय मग बैलाला आपलं तुपलं कळतंय का नाही कोणाला 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 बैलाला आपलं तुपलं कळतंय पण कोणाला कळत नाही माणसाला कळत नाही महाराज. मग मला सांगा माणसं बरे का प्राणी बरे हा प्राणीच बरे. प्राण्याला माणसं बनवण्यासाठी महाराज या सप्ताहाची निर्मिती आहे म्हणून सर्व गावकरी मंडळ सप्त्याचं आयोजन केलं महाराज. आणि मला इथं बोलवलं माझ्यासारख्या अनाधिकारा माणसाकडून तुम्ही कीर्तन करून घेतलं हे तर तुमच्या मनाचा मोठेपणा आहे म्हणून झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतराय श्री संत गजानन महाराज भगवान पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानेश्वर आणि भगवान शिवशंकराच्या चरणी अर्पण करून सेवेला इथंच विराम आहे. बोलण्याच्या ओघात एखादा चूक शब्द गेला असेल माझ्या वाणीचा दोष काय सदचिंतन वाटला असेल तर त्या भगवान परमात्म्याची कृपा त्या देवाची कृपा माझ्या सद्गुरूची माझ्यावरची कृपा म्हणून माऊली म्हणतात ना तरी बालक बोबडा बोली आवा कुडा विचुका पाऊली ते चोच करुणी माऊली रिझे जेवी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितसे करविली तैशी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे ज्ञानेश्वर मावली